कर्जतच्या निसर्गरम्य डोंगर रांगा आणि सह्याद्रीचा श्वास मानलं जाणारं जंगल सध्या एका मोठ्या संकटात सापडले। निमित्त आहे टॉरेंट या खासगी कंपनीचा वीज प्रकल्प आणि या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होणारे 600 एकर क्षेत्रफळाचे निसर्गदत्त जंगल। या विषयावरून सध्या संपूर्ण कर्जत तालुक्यात आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संघर्षाची ठिणगी पडलीये। या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण 932 एकर जमिनीचं संपादन केलं जाणार आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील तब्बल 600 एकर जागा ही घनदाट जंगलाची आहे। हा भाग भीमाशंकर अभयारण्याला लागून असून इको सेन्सिटिव्ह झोनच्या जवळ येतो। 2.5 लाखांहून अधिक झाडांची कत्तल करून येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे, ज्यामुळे सह्याद्रीच्या नैसर्गिक साखळीला कायमस्वरूपी तडा जाण्याची भीती व्यक्त होते। प्रशासनाने या वृक्षतोडीची भरपाई म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात वृक्षारोपण करण्याचा पर्याय सुचवलाय। मात्र कर्जतची भौगोलिक परिस्थिती, इथली माती, हवामान आणि 100-200 वर्षांपासून उभी असलेली झाडे यांची जागा रत्नागिरीतील नवीन रोपे कशी घेऊ शकतील? कर्जतची नैसर्गिक इकोसिस्टीम ही रत्नागिरीत ट्रान्सफर करता येणार नाही, हे वास्तव मांडत पर्यावरणवाद्यांनी प्रशासनाच्या या अजब तर्कावर कडक शब्दात टीका केलीये। हे जंगल या भागातील आदिवासी बांधवांसाठी जगण्याचं साधन आहे। अनेक पिढ्यांपासून येथील डोंगरदऱ्यात राहणारे आदिवासी बांधव कंदमुळे, औषधी वनस्पती आणि वनातील इतर साहित्यावर आपला उदरनिर्वाह करतात। जंगल नष्ट झाल्यास त्यांची संस्कृती आणि उपजीविका दोन्ही धोक्यात येणार आहेत। शिवाय ढाकच्या जंगल परिसरात असणारे दुर्मिळ वन्यजीव आणि औषधी वनस्पतींचं अस्तित्वही संपुष्टात येईल। स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाविरोधात कंबर कसलीये। या प्रकरणातील तांत्रिक उणिवा आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता आता राष्ट्रीय हरित लवाद, NGT आणि मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय विकासाच्या नावाखाली निसर्गाचा हा अनमोल ठेवा उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणाला दिलाय, असा आक्रमक सवाल आता विचारला जाते। हा केवळ एका तालुक्याचा प्रश्न नसून आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठीचा एक मोठा लढा बनलाय। आता तुम्ही पाहिलं असेल, हे सर्व ढाकचं जंगल परिसर आहे आणि ह्या टॉरेंटच्या खाजगी प्रकल्पासाठी 600 एकर जे जंगल आहे ते त्याच्यामध्ये संपादित होणार आहे आणि ह्या जंगलातले 2.5 लाख झाडं तोडली जाणार आहेत। आता पाहिलं असेल असे करवंद, बऱ्याचशा अशा वनस्पती आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा आजारांवर त्याच्यावर उपचार केला जातोय। अनेक प्राणी सुद्धा या जंगलामध्ये आहेत। आता हे नेहमीची ही जी काही तिथले नेहमी जाणारे, आज सुद्धा इथं एक मोठा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी अनेक लोक जात आहेत, तर काही ट्रेकर सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत। तर इतकं चांगलं एक भौगोलिक क्षेत्र, वातावरण आहे आणि ते उद्ध्वस्त करण्याचं जे षडयंत्र आहे या टॉरेंटच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे। आणि आपण आता पाहिलं असेल का ह्या 600 एकरच्या जंगलासाठी खेडला जागा दिलेली आहे। आता इथली हवा, इथले प्राणी, इथले वनस्पती आणि इथले जे आदिवासी बांधव आहेत यांची संस्कृती आहे किंवा ह्यांच्या ज्या वापरातल्या ज्या जागा आहेत त्या जागा कशा तिकडे पाठवण्यात हा मोठा प्रश्न पडलेला आहे। म्हणजे कर्जतची हवा काय ॲमेझॉननी ट्रान्सफर करणार आहेत का? आणि पुन्हा इथले जे 100 वर्षाची जंगलं आहेत किंवा 100 वर्षापूर्वीची जी झाडं आहेत ती झाडं तिथं आर्टिफिशियल पद्धतीने प्लांटेशन करून ती 5 वर्षात कशी काय उभी राहतील? तर इथं एक मोठा त्याचा प्रभाव कर्जतच्या इथल्या वातावरणावर, पूर्ण इकोसिस्टीमवर होणार आहे। कारण या इकोसिस्टीममध्ये पाहिलं असेल इथली माती आहे, झाडं आहेत, प्राणी आहेत आणि वनस्पती आहेत आणि या सर्व गोष्टीचा एकमेकाबरोबर एक बॅलन्स असतो। तर इथली जी इकोसिस्टीम ही रत्नागिरीमध्ये उभी करून कुठल्याही प्रकारचा ह्या परिसरातला काय इकोसिस्टीम ही बॅलन्स होऊ शकणार नाही आहे। तर एकंदरीत निषेध करण्यासारखा प्रकार आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या परिसरामधून भीमाशंकरला रस्ता जात होता तर त्याच्यामध्ये फॉरेस्टवाल्यांनी खूप मोठ्या अडखळी तयार केल्या आणि ह्या खाजगी ह्याच्यासाठी प्रोजेक्टसाठी त्याच्यामध्ये रेड कार्पेट त्यांनी टाकलेलं आहे। तर एकंदरीत इथली जी वातावरण आहे, आपण पाहिलं असेल की ती चांगली हवा इथे येते आणि अशा परिस्थितीमध्ये इथलं जे जीवजंतू, बॅक्टेरिया असेल, या प्रत्येक गोष्टीचा ह्या इकोसिस्टीमसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे। आता बरेचसे चर्चा केल्यानंतर इथले जे आदिवासी बांधव आहेत, डोंगरातल्या काही पावसामधल्या चिंबोऱ्या असतात किंवा नदीमधले मासे असतात, वनस्पती असतात, लाकडं असतात, ह्यांच्यावर त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह चालतो। तर अशा प्रकारे जर जंगल उद्ध्वस्त केलं तर त्यांचा पुनर्वसन तुम्ही कसं करणार आहेत, याच्या संदर्भातली कुठली भूमिका आतापर्यंत प्रशासनाने किंवा टोरेंटनी जाहीर केलेली नाही आहे। तर एकंदरीत याच्यामधला
हे जे रिपोर्ट कशा प्रकारे त्यांनी सबमिट केले हा मोठा प्रश्न पडतोय. एन्व्हायरमेंटल जो एक त्याच्यामधला जो रिपोर्ट असतो इम्पॅक्ट ॲसेसमेंट, नंतर सोशल इम्पॅक्ट ॲसेसमेंट, तर याचे रिपोर्ट कुठल्याही प्रकारचे जाहीर केलेले नाही आहेत. हा प्रोजेक्ट कशा प्रकारे चांगला आहे या संदर्भातली सुद्धा कर्जतकरांना कुठल्याही प्रकारे माहिती दिलेली नाही आहे. म्हणून ह्या सर्व प्रोजेक्टला, टोरेंटच्या प्रोजेक्टला बऱ्याचशा पर्यावरणवादी आणि निसर्गवादी जी लोक आहेत ह्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा हा विरोध राहणार आहे. आणि या संदर्भातला सर्व नागरिकांनी एकत्र येऊन लवकरच आम्ही ग्रीन ट्रिब्युनल आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये याचिका दाखल करण्यासंदर्भातली एक मोठी मुवमेंट आम्ही सुरू केलेली आहे.